नमस्कार. देशयात्राच्या या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत एनडी स्टुडिओमध्ये. होय, नितीन चंद्रकांत देसाई या अत्यंत मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय घरातील तरुणाने एक स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न त्याने नुसतं पाहिलं नाही तर त्या स्वप्नाचा पाठलाग केला, अनेक वर्ष पाठलाग केला आणि स्वप्नमयी दुनियेत राहून त्यांनी ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी जी मेहनत घेतलेली आहे, जे कष्ट उभारलेले आहेत, ते सगळे कष्ट ज्या ठिकाणी मूर्तिमंत पद्धतीने साकार झालेले आहेत त्या जागेत एनडी स्टुडिओमध्ये आज आपण आहोत. आणि या स्टुडिओमध्ये आपण एका स्वप्नाचा प्रवास तर पाहणारच आहोत, परंतु त्याच्याबरोबर असंख्य लोकांच्या मनातील स्वप्न जागवण्यासाठी जी मोहमयी दुनिया, जी आपली चित्रपटसृष्टी काम करत असते, त्या चित्रपटसृष्टीमध्ये मराठी सिनेमा असो, हिंदी सिनेमा असो की हॉलिवूड पट असो, या सगळीकडे अत्यंत सहजपणे संचार करणाऱ्या या मराठमोळ्या तरुणाकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांचा स्वप्नांचा प्रवास. चला आपण भेटूया नितीन चंद्रकांत देसाई यांना. नितीन भाऊ, स्वागत आहे तुमचं देशयात्रामध्ये. आणि आज एनडी स्टुडिओमध्ये आम्ही आहोत. बीडीडी चाळीतल्या 2 खणाच्या खोलीतून सुरू झालेला प्रवास आणि हे विशाल सगळं जे दृश्य आता समोर दिसतंय, हा प्रवास तुम्ही IBN लोकमतच्या सगळ्या दर्शकांना सांगावा. आज मी धन्य झालो, कारण माझ्या आयुष्यातला एक चांगला शो जो मी मानत आलो आणि त्याचंच तुम्ही आज मला जेव्हा इथे बोलायला संधी देत आहे. खरंच तुम्ही म्हणालात की प्रत्येक माणूस स्वप्न पाहतो आणि ती पाहावी. बरोबर. आणि ती पाहण्यासाठी आपल्याला जी मेहनत करायला लागते किंवा जी एक धडपड लागते, त्याच्यात पहिलं म्हणजे देवानी आपल्याला दिलेलं हे आयुष्य, त्याचे उपकार मानणे. बरोबर. सर्वात त्याच्यानंतरचं महत्त्वाचं, आई वडील जेव्हा आपल्यावरती जे संस्कार घडवतात, गुरुजन आपल्यावरती जे संस्कार घडवतात. कारण आपण लहानापासून जेव्हा मोठे होतो, कॉलेजपर्यंत जातो, तेव्हा असंख्य लोकांचे उपकार आपल्यावरती असतात. आणि त्यांच्यानंतर आपण जेव्हा स्वतःमध्ये आणि समाजासाठी जेव्हा काहीतरी करायचं स्वप्न पाहतो, तर ते, कारण मला आठवत आहे की सगळं आपल्याला दिसतंय. मी जेव्हा या वास्तूमध्ये आलो, ह्याच्या आधी मी 9 महिन्यांचा तो एक प्रवास होता आणि जवळजवळ 60-70 जागा पाहिलेल्या. आणि हा इथे उभ्याला राहिल्यानंतर जी मला एक वेगळं असं पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली, जी हीच आपली जागा आहे, हीच आपली जागा आहे, हीच आपली कर्मभूमी आणि आपल्याला याच्यात काहीतरी घडवता येईल. आणि आपण ज्या चित्रपटसृष्टीमध्ये आहोत त्या सृष्टीतनं करमणूक तर आहेच, पण त्यातनं जे ज्ञान आहे, जे लोकांपर्यंत पोचणं, म्हणजे मी जेव्हा राजा शिवछत्रपती लोकांपुढे आणली, तर तेव्हा लहानपणापासून 4थीत जेव्हा आपण राजा शिवछत्रपतींमधलं ऐकलेलं असतं, पण जे दृश्य माध्यमातनं लोकांपर्यंत कसं यावं, तर त्यामुळे मी ह्या प्रवासाकडे वळलो. आणि जेव्हा माझी सुरुवात झाली 37 वर्षापूर्वी तमस गोविंद निलानींच्या, तेव्हा मी 13 दिवस 13 रात्र त्या स्टुडिओमध्ये त्या प्रोजेक्टसाठी काम केलं. तेव्हा मोबाईल नव्हते, आई वडील काळजीत पडले की गेला कुठे हा, आत्ता सांगून गेला की जातो. आणि मग मी माझ्या आईला फोन केला की आई, मला वाटतं की मला जो रस्ता हवा होता तो मिळाला, तो इथे मिळाला. कारण बऱ्याच लोकांना तोपर्यंत असं माहीत नव्हतं की कला दिग्दर्शन नक्की करतो काय आणि कला दिग्दर्शन म्हणजे काय. कारण आधीच्या काळात प्रत्येक ह्याला आपण, आपला मुलगा डॉक्टर, इंजिनियर, वकील नाहीच झालं तर बँकेत. मराठी माणूस जास्तीत जास्त त्याच्या पलीकडे जात नाही. तर त्यावेळी माझ्या आईवडिलांनी मला कलेच्या क्षेत्रात येऊ दिलं. चित्रपटसृष्टी केलं म्हणजे अगदीच असं वेगळं मत त्यावेळी होतं. पण त्या ह्याच्यात पण जेव्हा ह्या सृष्टीमध्ये आल्यानंतर आपल्याला जेव्हा ती संधी मिळाली, त्यामुळे मी आईवडिलांचे, गुरुजनांचे आणि ह्या चित्रपटसृष्टीतले सगळे माझे निर्माते, दिग्दर्शक आणि माझ्याबरोबर काम करणारे असंख्य कलाकार मंडळी, कारण माणूस हा एकटा काहीच करत नसतो. माझ्यामध्ये त्याला ती एक चालना असते, तो एक त्या लिडरशिपच्या भावनेमधनं काहीतरी करत असतो. पण खरं करता कोणी असतो आणि आपण त्याला समर्पक व्हायचं असतं. आपण त्या हार्डवर्क आणि याच्यासाठी आहेत.
त्यामुळे मी या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीची कामं केली की 13 दिवस 13 रात्र 385 दिवस. जेव्हा श्याम बेनेगलांचा एक प्रोजेक्ट होता भारत एक खोज, भारत एक खोज म्हणजे आर्यन संस्कृतीपासून प्रचंड मोठं काम होतं ते खरं म्हणजे. आणि भारतीय संस्कृती जी प्रगत होत गेली त्याचे सगळं त्याच्यामध्ये. तर माझा प्रयत्न होता की ह्या कलेच्या माध्यमातून समाजसेवा कशी करावी. आज असंख्य लोक आपण कला कौशल्य ह्याच्यातनं इथे बोलवून त्यांना ह्या चित्रपटसृष्टीमध्ये काय करता येईल असं करून देतो. माझा एक प्रयास होता की कलाच्या माध्यमातून ह्याला आपण एक चांगलं प्रोफेशन करणं. कलेला एक मॅनेजमेंट म्हणजे शिवाजी महाराजांना मी नेहमी याच्यासाठीच की मानतो की ते मॅनेजमेंट गुरु होते. बरोबर. महाराजांना आपण जेव्हा समजतो तर आपल्या महाराष्ट्राबद्दल तर आपल्याला आस निर्माण होतेच, पण त्याचबरोबर आपल्याला मॅनेज कसं करायला पाहिजे. म्हणजे आज मला अभिमानाने सांगता येईल की शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये हा मी पहिला माझा स्टुडिओ केला. तुम्ही मुंबईच्या जवळ कर्जतमध्येच ND स्टुडिओ उभारलेला आहे आणि आता इथे सर्व प्रकारचे लोक बघायला येतात, शिकायला येतात. चला आपल्याला सुद्धा ते बघायला आवडेल, आपण समजून घेऊया. शिवाजी महाराज हा मराठी मनाचा मानबिंदू आहे आणि म्हणजे महाराजांचं नाव घेतलं की कुठलाही मराठी माणूस असो की त्याच्या मनामध्ये अभिमानाचं स्फुरण चढतं. आणि कलाकारासाठी तर शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र एक मोठं आव्हान आहे. तुम्ही ते आव्हान फार समर्थपणे पेललं. मालिका असोत किंवा महाराजांवरचं प्रेम तुमचं, शिवसृष्टी तुम्ही रायगडावर ज्यावेळेस काम केलं ते सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसलं. काही असं ठोस म्हणजे पक्क काम करण्याची इच्छा आहे की नाही तुम्हाला शिवाजी महाराजांवर? थोर माणसांची चरित्र ही त्यांच्या स्मारकांमधून अधिक चांगल्या पद्धतीने प्रेरक ठरावीत यासाठी जे काम व्हायला पाहिजे ते काम होताना दिसत नाही आपल्याकडे. तुम्ही काय सांगाल त्या सगळ्या? इयत्ता 4थीपासून जेव्हा आपण महाराजांबद्दल धडा वाचतो तेव्हा आपलं रक्त सळसळायला लागतं. मग अनेक माध्यमातून अनेक वेगवेगळ्या गोष्टींना आपण रायगडावरती जातो, शिवनेरीवर जातो, मग आणखीन प्रेरणा मिळते. आणि जसं तुम्ही म्हणाल की महाराष्ट्राचा मानबिंदू आहे आणि ते असायलाच पाहिजे. कारण महाराष्ट्र जेव्हा पारतंत्र्यामध्ये होत्या तर एक व्यक्तीने आपल्याला त्या सगळ्या गुलामीतनं बाहेर काढून हे महाराष्ट्राचं हे केलं. तर महाराष्ट्राचे खरे राजे अजूनही तेच आहेत आणि तेच राहणार. तर त्या व्यक्तीबद्दल जेव्हा मला असं वाटलं की बाबा बरेचशा लहान मुलांना म्हणजे जेव्हा आता आपली लहान पिढी कार्टून नेटवर्क, MTV आणि इकडे जाते तर त्या ह्यांच्याकडे कळेल त्या माध्यमातून तर त्या माध्यम त्यांचं कसं सळगावं म्हणून दृश्य माध्यम. मग आपण तो 240 भागांची ती मालिका केली. ती आता 8व्यांदा आत्ता पण ती रिलीज आहे आणि आत्ता लोक पाहत आहेत. तर महाराजांबद्दल लोकांना आवड आहे. तर आपण जसं म्हणालात की शिवस्मारक हे महाराजांचं महत्त्व सांगणारं असावं म्हणून मागच्या वेळी जेव्हा माननीय मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री ह्यांनी जेव्हा रायगडावरती महोत्सव केला तर आम्ही दिवस रात्र एक करून त्या पवित्र स्थानी म्हणजे रायगडावरती शिवाजी महाराजांचा सोहळा कसा झाला, राज्याभिषेकाचा सोहळा तसाच्या तसा आपण सगळ्या आत्ताच्या राज्यकर्त्यांसमोर आणि जनतेसमोर केला. दर दिवस आपण तो करायचो. त्यावेळची बाजारपेठ, त्यावेळची कचेऱ्यात, तर ते एक जिवंत रूप कसं असावं. हिरोजी इंदुलकरांनी ज्यावेळी हा रायगड उभा केलेला तर एक फार छान कथा होती की महाराज जेव्हा आग्र्यावरनं परत आले आणि जिजाऊ आईसाहेबांनी सांगितलं की आता राज्याभिषेक होणे आहे, आता एवढं तुम्ही राजे झालात पण राज्याभिषेक केलेला नाही आहे तर आपल्याला तो करायचा आहे. आणि जेव्हा हिरोजी इंदुलकरांना महाराजांनी बोलवलं राजगडावरनं हिरोजी इंदुलकर उतरून रायगड चढलेले आहेत. संध्याकाळ होऊन गेलेली आहे, पौर्णिमेची रात्र होती. हिरोजी इंदुलकर शंकराच्या त्या मंदिरातच राहिलेले आहेत. त्यांनी पूर्ण चंद्रकलांचा अभ्यास केला. त्याचा पूर्ण माझ्याकडे अभ्यास आहे. त्या ह्याच्यानंतर सकाळी जेव्हा 5:47 आकाश फाटलं, सूर्यकिरण पहिल्या जागी जिथे पडली तिथे त्यांनी ती जागा मार्क केलेली आहे. आणि ती मार्क केलेली जागेवरती
महाराजांची जी बसायची हे केली आणि मग नगारखान्याचा जो मोठा दरवाजा आहे जो आपण पाहू आता मी रिक्रिएट केलाय सोहळा होण्याच्यासाठी तो तारीख वेळ गागा भट्टांप्रमाणे हिरोजी इंदुलकरांना पण कन्सल्ट करण्यात आलं. मग त्यांना जेव्हा स्मरण करतो जेव्हा आपण जातो शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की आपल्याला ह्या बद्दल काय पाहिजे तर त्यांनी एका पायरीवरती हिरोजी इंदुलकरांचं नाव तिथे लिहिलेलं आपल्याला दिसतं. शेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. सिनेसृष्टीला आपल्याकडे स्वप्ननगरी म्हणतात. सिनेमा म्हणजे एक स्वप्न असतं आणि सर्वसामान्य माणूस जो आपल्या जगण्यामधलं वास्तव विसरण्यासाठी 3 तास स्वप्ननगरीत स्वतःला हरवून घेतो आणि एका वेगळ्या विश्वात जाण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही त्या स्वप्ननगरीसाठी आवश्यक असलेली सामुग्री म्हणजे आता हे खेडगाव पण तुम्ही इथे उभं केलेलं आहे. इथे लाल किल्ला सुद्धा आहे. इथे शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही सिनेसृष्टीतल्या लोकांसाठी इथे तयार करून देता. त्यांना अधिक चांगल्या सुविधा इथे हव्या होत्या त्या भारतात मिळत नव्हत्या म्हणून तुम्ही या प्रकल्पाकडे वळला. त्याबद्दल थोडं सांगा ना. सी बेसिकली कसं असतं की एखादं नवीन युगाकडे आपण जात असतो ती कम्फर्ट आपल्याला हवीच असते आणि त्याच्यासाठी जेव्हा ऑलिव्हर स्टोन इथे आलेला आणि ऑलिव्हर स्टोनला जेव्हा इथे अलेक्झांडर द ग्रेट हा मोठा 650 कोटींचा चित्रपट करायचा होता पण योग्य इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे तो मोरोक्कोमध्ये केला आणि तेव्हापासून कला दिग्दर्शक म्हणून घेतलेलं मी. त्याच्या 15 दिवस काम पण केलं. त्यांना मी भारतामध्ये घेऊन फिरलो पण वेगवेगळ्या लोकेशनमध्ये. अगदी आपल्या महाबळेश्वर आणि पंचगणी साईड पण गेलं तेव्हा एनडी स्टुडिओ नव्हता. म्हणजे एनडी स्टुडिओची निर्मिती खरी तशी झाली की त्यांनी असं आव्हान केलं की ह्या देशामध्ये चांगले कलाकार आहेत पण इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आणि म्हणून तो चित्रपट विदेशात गेला. म्हणून मग मी ठरवलं की विदेश असो किंवा आपल्या देशातले लोक असो तंत्रज्ञानाला आपलं इन्फ्रास्ट्रक्चर कमी नाही पडलं पाहिजे आणि माझ्या ज्या कलाकारांना इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं दिल्यानंतर आपल्याला एक करता येईल. आणि त्याचबरोबर आपल्याला आवश्यक असते ती कला संस्कृती. बरोबर. मग जेव्हा मी इन्फ्रास्ट्रक्चर लावत होतो जेव्हा मी मोठे मोठे टाउन स्क्वेअर फोर्ट्स तयार करत होतो तर मला असं वाटलं की आपली भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्रातली संस्कृती ही पण लोकांसमोर यावी चित्रपटाच्या माध्यमातनं किंवा अशा काहीतरी उपक्रमातनं. जसं आम्ही ह्या 29-30 1 मेला महाराष्ट्र दिन इथे लोकांना बोलवतोय इथे लोकांना दाखवतोय इथे पांढरा रस्सा तांबडा रस्सा मिळणार आहे इथे सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि खास करून लहान मुलांना ज्यांना आता वेगळ्या कॉम्प्युटर्सच्या ह्याच्यामध्ये युगात गेला असताना आपली प्राचीन संस्कृती कशी असते. आपल्या इथे शिवाजी महाराजांनी त्यावेळी जे 12 बलुतेदार आणि आलुतेदारांना घेऊन जी एक व्यवस्थापन संस्कृती केलेली तर त्याच्यात कुंभार कसा होता लोहार कसा होता त्याच्यात कसं काय कामं केली जायची. त्यावेळी शेतकरी शेतात हे केल्यानंतर त्या कुंभाराला भात द्यायचा मग त्याच्या रूपात तो त्याचा नांगर करून द्यायचा. मग कशा पद्धतीने तर हे सगळं एक लोकांना कळावं. तर माझा प्रयत्न आहे की संस्कृतीला धरून आपण आधुनिकरणाकडे गेलो तर असं काहीतरी एक विश्व लोकांना देऊ शकतं आणि आता त्याची गरज आहे. म्हणजे आता काळाला अशी गरज आहे की आपण आपली संस्कृती न विसरता आपण आधुनिकतेकडे गेलो तर आपण जे म्हटलं जातं की भारत ही ह्या पुढच्या 5 वर्षात एक मोठी जगातली शक्ती निर्माण होणार आहे तर ती कुठे पडू नये विसर म्हणून मग मी हे खेळ केलं. इथे मी कोकणातनं पालख्या येतात नंतर कोल्हापूर आणि इथनं काही वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करणारे म्हणजे दानपट्टा आणि हे लोक आम्ही इथे आणून हे करतो. तर ते सगळ्यांचा मी इथे संगम वाडा जव्हारचे राजन आणि हे अनेक वेळेला इथे येऊन म्हणजे मी जेव्हा अजंठा नावाचा चित्रपट ह्या गावातच केला तर एवढी मोठी होळी होती आणि त्या होळीबरोबरच राजन आणि सगळे ते आदिवासी हे प्रत्यक्षात त्या गावात राहिलेले. म्हणजे मला जेव्हा मी एक कला दिग्दर्शक म्हणून टेस्ट करायचं असेल तर मी असं करतो की प्रयत्न करून त्या लोकांना आणतो आणि हे तुमची जागा तुम्ही आपापल्या जागात जा. मग राजन एक मुखिया आहे तर तो त्याच्या मुखियासारख्या जागात जातो कोणी कुंभाराचं कोणी तर तो तिथे जातो
म्हणजे लगान जेव्हा मी केलेला तेव्हा स्टुडिओ नसल्यामुळे आम्ही तो तिथे होता. पण तेव्हा पण मी जेव्हा गाव वसवलं आणि मी आमिर आणि आशुतोष जेव्हा पहिल्यांदा गेलो त्यांना गाव दिलं, मग आम्ही एक एक्सपेरिमेंट केला की आम्ही त्याच्या मागे जे बनवलेलं मेकअप रूम्स आणि ह्याच्यामध्ये सगळ्या कॅरेक्टरला तयार केलं आणि त्यांना सांगितलं अभी आज से 6 महीना आपका ठिकाना बैठा है, आप जाओ. आणि मी पण नाही आलो, आशू पण नाही आला, आमिर पण नाही आला आणि ह्यांना सगळ्या कॅरेक्टरला द्यायला दिलं. मग त्याच्या 15 मिनिटांनी आम्ही जेव्हा गेलो तर तिथे प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये व्यवस्थित हे होता आणि Set आमिर झालेला म्हणाला की ही तुझी पावती आहे की तू केलेलं कॅरेक्टरायझेशन त्या घरात एवढं परफेक्ट आलं. त्यामुळे तो प्रत्येक जो कलाकार आहे, प्रत्येक जे कॅरेक्टर आहे तो त्याच्यात गेला. म्हणजे एखाद्या गोष्टीची वास्तव निर्मिती ज्या आवश्यक असते, स्ट्रक्चर मोठं असो छोटं असो, पण ते जेव्हा तुम्हाला आपलं वाटतं किंवा तुम्ही त्याच्यात रमता, जसं आपण आल्यावरती पण एक मंदिर छान आहे किंवा ह्या गावात एकदम गावाचा फील होतो. पण हा स्टुडिओतलं मंदिर असलं तरी ते गावासारखं आणि रिअलिस्टिकच्या दिशेने आहे. पण ह्याच्यातनं शूटिंगसाठी असणाऱ्या सगळ्या सोयी केलेल्या आहेत. म्हणजे लाइटिंगचं हे आहेत, कॅमेरा अँगल्स जे असतात त्या कॅमेरा अँगलमध्ये छायाचित्रकारांना कसं असेल, सन ट्रॅव्हल कुठे येतो. माझे वडील नेहमी म्हणायचे की डोंट वर्क फॉर मनी, मनी विल कम टू यू. म्हणजे अजूनही मी पैशांसाठी कामच नाही करत. मला कला सादर करण्यासाठी कुठला व्यक्ती किती हे देतो पेक्षा ती कला सादर चांगली करायला कशी देतो. आपण आहोत एनडी स्टुडिओमध्ये, कर्जत जवळच्या या चित्रसृष्टीमध्ये आपण आहोत आणि या सगळ्या वातावरणामध्ये आता आपण रायगडामध्ये प्रवेश केलेला आहे. नितीन देसाईंच्या संकल्पनेतून ही सगळी वास्तू उभी राहिलेली आपण पाहतोय. महाराजांनी जसं 12 बलुतेदार आणि आलुतेदार ह्यांना धरून जी पगड बांधली तसं चित्रपटसृष्टी पण तशीच आहे. चित्रपटसृष्टीमध्ये पण 3 सर्व भाग प्रकारचे येतात लोक की त्याच्यामध्ये जो रायटर असतो, कन्सिव्ह करतो, मग डायरेक्टर असतो, मग प्रोडक्शन हे करतं, तर तो एक प्री प्रोडक्शनचा भाग होतो. मग प्रोडक्शन जेव्हा चालू होतं जेव्हा आम्ही पायदळ असतो, पहिली सुरुवात आम्ही करतो, जागा साफ करणे, त्याच्यावरती सगळं उभारणे, रेड कार्पेट टाकणे, मग आर्टिस्ट येऊन त्याच्यावरती होतात आणि त्याच्यानंतर पोस्ट प्रोडक्शन होतं, जे चित्रित केलेलं हे करणं. ते करत असताना जवळजवळ 28 आमच्या युनियन्स किंवा 28 वेगवेगळ्या सेक्शन्स आहेत, युनिट्स आहेत ते. तर त्या युनिट्सला धरून ज्या पद्धतीने या चित्रपटसृष्टीची 100 वर्षाची वाटचाल आहे, तर मी म्हटलं की त्याला आपण का नियोजन करू नये. आपल्या इथली मुलं त्याच्यामध्ये येताना मागे का पडतायत, तर त्यांना तो एक म्हणजे व्यवस्थित कॉरिडॉर माहिती नाही आहे, व्यवस्थित त्याची रचना माहिती नाही आहे, तर त्यांना ट्रेन करणं आवश्यक आहे. म्हणून मग मी इथल्या अगदी कोकणापासून ते कोल्हापूरपर्यंत आणि ते सगळं जे काही हे आहे, म्हणजे अगदी इंटिरियर्समधली पण मुलं इथे बोलवली. ज्यांना ज्यांना टॅलेंट आहे त्यांनी आम्हाला संपर्क साधला आणि त्याच्यातनं चांगले मूर्तिकार, चांगले चित्रकार, म्हणजे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की मी जेव्हा जंगल बुक करत होतो वॉल्ट डिस्नेसाठी, तर वॉल्ट डिस्ने LA मध्ये असलेली लोक एक स्पेशल समूह माझ्या युनिटला भेट द्यायला आलेला की ते आपल्या आयुष्यातले सुंदर मूर्ती आपल्या इथली कशी करतात. कारण तिथे सगळं मशीन, थर्माकोल हे आहे आणि आपले एवढे छान पद्धतीने माती वगैरे करतात. तर मी BBC ला जेव्हा इंटरव्ह्यू दिलेला तेव्हा त्याच्यात म्हटलं की आमची जी कला आहे ती इथे, इथे आणि मग इथे येते.
क्या बात आहे. इथनं ते चालू होतं ते इथे लागतं आणि मग इथे पण असतं, ते हृदयापासून केलं जातं, त्याला मशीन नाही. तर त्यामुळे हे सुंदर करू शकतात आणि फास्ट करतात आणि चांगले. आमचा गणेशोत्सव बघा, हो. आमच्या दुर्गापूजा बघा, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मला असं वाटलं की हे सगळं आपल्या कला संस्कृतीमध्ये शिवाजी महाराजांपासून ते आत्तापर्यंत चालत आलं आहे. तर त्याला आपण चांगला सुनियोजित असं प्रशिक्षण केंद्र चालू केलं. म्हणून मग माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो एक स्किल डेव्हलपमेंटचा उपक्रम मारला, मग आता प्रमोद महाजन ह्यांच्या रूपाने त्यांच्या नावाने आता ही जी केंद्र चालू झालेलं आहे. तर दादासाहेब फाळके ह्या महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीने जे एक मोठं योगदान केलेलं, तर ह्या इथनंच ही सगळी जर का मुलं चांगल्या पद्धतीने आली. बॉलिवूडची पायाभरणी दादासाहेब फाळके यांच्या हातून झालेली होती आणि आता नव्या पिढीतील अनेक तरुण त्या सगळ्या प्रकल्पामध्ये कोणत्या मुलांना यामध्ये सहभागी होता येईल, कशा पद्धतीने ते सहभागी होऊ शकतील, या संदर्भात जरा सांगा. आपल्याला जे एक वेगवेगळे गुण देवाने दिलेले आहेत, कोणी अभ्यासात हुशार असतो, कोणी गणितात असतो, कोणी सायन्समध्ये असतो, कोणी आर्टमध्ये असतो. तर ज्याच्यामध्ये असं कौशल्य आहे तो मातीकाम करू शकतो, तो चांगला पेंटिंग करू शकतो. तर अशा सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये हे आहे. म्हणजे कार्पेंट्रीपासनं ते फॅब्रिकेशनपासनं ते सगळ्या लोकांना ह्याच्यामधनं लाभ होणार आहे. कारण देवाने हे वेगवेगळे गुण जे आपण सगळ्यांच्या अंगातले हे केलेले आहेत, तर बरेच वेळेला मुलं ह्यांना प्रोत्साहन नसल्यामुळे बुजरी होतात आणि ती पुढे येऊ शकत नाहीत. त्यांना जर का कॉन्फिडन्स मिळाला, त्यांना जर का योग्य प्रशिक्षण मिळालं, तर तीच मुलं एक चांगल्या पद्धतीचं स्किल हे करून ह्या ज्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या ज्या 28 वेगळ्या युनिट्स आहेत, ह्याच्यामुळे आपलं करिअर बनवू शकतात आणि ह्याच्यामधनं एक चांगली निर्मिती या देशाला होऊ शकते. तुम्ही बाहेर जाण्याऐवजी इथे राहणं पसंत केलं, पण आता मोठ्या प्रमाणामध्ये मुलं बाहेर जाणं पसंत करताना दिसतात. ब्रेन ड्रेन मोठ्या प्रमाणात होतं आणि तिथे पण चांगली वागणूक मिळते, अशातला भाग नाहीच आहे. म्हणजे तुम्ही काय सांगाल त्या तरुणाईसाठी? तुम्हीच जो व्यवस्थित पद्धतीने मुद्दा मांडला, त्याला संक्षिप्त रूपात सांगायचं झालं तर प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान हा आवश्यक असतो आणि तो मातृभूमीशी आणि आपल्या आईवडिलांशी. आज माझ्या आईवडिलांनी अशी मला शिकवण दिली की माझे वडील नेहमी म्हणायचे की डोंट वर्क फॉर मनी, मनी विल कम टू यू. म्हणजे अजूनही मी पैशांसाठी कामच नाही करत. मला कला सादर करण्यासाठी कुठला व्यक्ती किती हे देतो पेक्षा ती कला सादर चांगली करायला कशी देतो. आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की मला पण विदेशात जायला मिळालं. मी पायनूडमध्ये 5-6 महिने काम केलं, पण त्या 6व्या महिन्यात जेव्हा पहिलं फ्लाईट पकडून आलो तेव्हा आईचा वरण भात फार जास्त होता त्या मॅकडॉनल्ड आणि त्या ह्याच्यापेक्षा. ह्याची मला जाणीव आहे, कारण तो माईच्या उभेचा आहे. आणि त्या पद्धतीने जेव्हा आपल्याला वाटतं ना की जे मी करतोय हे माझ्या मातृभूमीसाठी करतोय, माझ्या लोकांसाठी करतोय, माझ्या कलेसाठी करतोय. कारण तिथे गेल्यानंतर तुम्हाला कसं ॲप्रिसिएशन मिळतं, कसं वागवलं जातं हे प्रत्येकाला माहितीच आहे ना. आणि ती शेवटी जेव्हा आपण बघतो की आज मी जन्माला आल्यानंतर मी इथे 30 वर्ष आहे, 40 वर्ष आहे, 50 वर्ष आहे, 60 वर्ष आहे का 80 वर्ष आहे का 100 वर्ष आहे मला माहीत नाही. माझा प्रत्येक दिवस चालू होतो तेव्हा मी जगतो आणि प्रत्येक दिवस संपतो तेव्हा मी मरतो आणि पुन्हा मी पुनर्जन्म घेऊन काम करायचा प्रयत्न करत असतो. तर ह्या कॉन्सेप्ट मी बघाल तर तुम्ही जे काय काम करत असता, कारण एका लेवलनी तुम्ही असंख्य काम केल्यानंतर पण शेवटी तुम्हाला कोण पाहिजे? आपली लोक, आपला देश, आपली मातृभूमी. आणि हे करत असताना तुम्ही सगळं सोडून जाणार आहात. आज माणूस आलाय, एक रिकाम्या हाताने आलाय, रिकाम्या हातानेच जाणार आहे. तर तेव्हा तुम्ही योगदान काय देऊन जाता? कारण ह्या पृथ्वीमध्ये अनेक वर्ष जीवसृष्टी आहे. ह्याच्यामध्ये आपण आलेले कलाकार लोक आहोत आणि त्या कलाकारांच्या ह्याच्यातनं आपल्याला एक्झिट आहे. ते एक्झिट देताना मी मागे काय घेऊन आलो आणि काय देऊन जाणार आहे. आज जो मी आहे तो माझ्या आईवडिलांच्या संस्कारांमुळे, माझ्या गुरुजनांच्या शिक्षेमुळे आणि आपल्या देशाची संस्कृतीमुळे. अजून आता आपल्याला पुढचं भरपूर बघायचं आहे. काय दाखवता आता? अशोकाचा महाल पण आहे ना तुमच्याकडे? आता पेशवे काळात ना अशोकाकडे जाऊया. मला संधी चित्रपट व्यवसायामध्ये नितीश राव यांच्या माध्यमातून मिळाली,
कारण मी त्यांनी अंडरओव्हर असे पॅलेसमध्ये डार्क ह्याच्यामध्ये काढलेले काही रोल्स फार छान पद्धतीने कमी वेळामध्ये कमी पैशामध्ये आणि योग्य रीतीने करून दिले, तर त्यांना ते आवडलं. आता गुढीपाडवा झाल्यानंतर चैत्राचा उत्सव सगळीकडे सुरू होतो आणि चैत्र पालवी म्हटलं की ती पोपटी पालवी झाडाला आलेली असते, नवी पानं, नवचैतन्य. आणि आपले जे सगळे पारंपरिक सण आहेत ते या सगळ्या गोष्टीशी संबंधित आहेत निसर्गाशी. कारण आपल्या समाजात सुद्धा हे नवचैतन्य आता जास्त प्रमाणात दिसतं. आज भारतातील जवळपास 60% अधिक लोकसंख्या ही तरुणाईची आहे. तारुण्याने मुसमुसलेली चैतन्यशील ही सगळी तरुणाई आहे. तर या तरुणाईला अधिक चांगली वाट मिळायला पाहिजे. कारण एक अभ्यास असा सांगतो की या तरुणाईपैकी 20%हून अधिक मुलं अशी आहेत की ज्यांना दररोज 60 रुपये पण वेतन मिळत नाही. तर मग ही जर हिरवी कोवळी पानं आहेत चैतन्याची, ती जर करपायला लागली, त्यांना जर अधिक चांगला वाव मिळाला नाही, तर समाज कसा पुढे जाणार? तुम्ही या सगळ्याकडे नितीन भाऊ कसं बघता? मी जेव्हा पाहिलं की त्यावेळी आधी कलाकार म्हटल्यावरती सदरा घातलेला, दाढी वाढलेला, झोळी लावलेला एक बिचारा कलाकार असं कशाला भणंग, हा म्हणजे असं का स्थिती कधी चांगली म्हणजे असं अजूनही आम्हाला बोलवताना ना बरेचसे मोठे मोठे उद्योजक, म्हणजे कलाकारांमध्ये काय हे नाही आहे ते म्हणजे तुम्ही फक्त भोबडे असता आणि हे असतं, तुम्हाला ज्ञान नसतं. तर मी म्हटलं की सर, हे ज्ञान असल्याशिवाय कसं काय होऊ शकतं? आम्हाला ज्ञान नसतं हे आम्ही मान्य करतो, पण आम्हाला प्रेम करणाऱ्यांना ज्ञान आहे आणि ते करतात. तर मला या नवीन पिढीला हे दाखवायचं आहे की बाबा, की तुम्ही जेव्हा तुमची कला साधन करताना ती कला समोरच्याला कशी अपिलिंग होईल, आणि ती अपील करण्यासाठी तुम्ही पहिलं हार्डवर्क आणि स्किल डेव्हलपमेंटमधनं स्किल घेणं किती आवश्यक आहे. आणि ते स्किल गेल्यानंतर तुम्हाला मागता आलं पाहिजे. जेव्हा नितीन देसाईंनी सुरुवात केली ना, तर 2000 रुपयामध्ये त्यांनी 6.5 वर्ष फक्त शिकलं. कसा होता तो प्रवास सगळं सांगा जरा. पहिल्यांदा म्हणजे तुम्ही मी तुम्हाला कसं काम सांगतो, सुरू केलं आणि त्यावेळेस आई बाबांची रिॲक्शन काय होती? मी जेव्हा महाविद्यालयातनं कमर्शियल आर्ट करून गेल्यानंतर फोटोग्राफी माझा सब्जेक्ट होता आणि फोटोग्राफी मुळे कॅमेरा अँगल आणि हे सगळे आज उपजत माहिती होते. पण जेव्हा मी ते केल्यानंतर मला संधी चित्रपट व्यवसायामध्ये नितीश राव यांच्या माध्यमातून मिळाली. कारण मी त्यांनी अंडरओव्हर असे पॅलेसमध्ये डार्क ह्याच्यामध्ये काढलेले काही रोल्स फार छान पद्धतीने कमी वेळामध्ये कमी पैशामध्ये आणि योग्य रीतीने करून दिले, तर त्यांना ते आवडलं आणि त्यांनी मला ह्या चित्रपटसृष्टीमध्ये येऊन काम कर. तर एक दिवस मी असाच बसलेलो, सकाळी 7 ते 2 काम झाल्यानंतर त्यांचे बरेच फोन येऊन गेलेले आणि 2 नंतर माझ्याकडे तेव्हा काम नव्हतं. तर म्हटलं चला आपण असंच बघूया हे चित्रपटसृष्टी काय. आणि 398 पकडून मी हे मुलुंड ते इथे पोचलो दिंडोशीला आणि चित्रपटसृष्टीमध्ये गेलो 13 म्हणजे मेला. आणि मी वर्ष कोणतं होतं? हे गेलो 13 मे 37 वर्षापूर्वी 37 वर्षापूर्वी मी जेव्हा ते गेलो आणि मग मी जवळजवळ 15 दिवस रात्र तिथेच होतो. मी आंघोळ करायला पण जायचो, तर मला वाटायचं मी 15 मिनिटं वेस्ट करतोय. मी बायकोला जेव्हा लग्न झालं तेव्हा मला अजूनही आठवतं की ठाण्याच्या त्या तळावपाळीमध्ये मी घेऊन गेलो. तेव्हा तिला म्हटलं की बघ, माझं आयुष्य आणि माझं करिअर असं आहे आणि मी कामाला झोकून दिलेला माणूस आहे. माझं आत्ता वयवर्ष हे आहे, 50 वर्ष झाली की आपण मग मी पूर्ण टाइम देईन. अरे बापरे. तर तेव्हा तिला योग्य वाटलं असेल. पण जेव्हा माझं 49 वर्ष होतं तर ती म्हणाली की आता 50 वर्ष चालू होत आहे आणि आपली एक कमिटमेंट होती. बरं. तर मी म्हटलं हो, पण आता काय ते करता करता. तर ती म्हणाली की नाही, मला माहिती आहे
की ते होणार शक्य नाही. म्हणूनच मी तुम्हाला आणखीन 10 वर्षाची ग्रेस देते वा. की 60 वर्षानंतर केलं तरी चालेल, तुम्ही करताय त्याच्यात आहे. आज आपण एका राजवाड्याच्या परिसरात आहोत, परंतु हा काही राजवाडा नाहीये, हा सेट आहे. हा जो आपण महाल बघतोय हा खास करून सूरज बर्जातिया. हा. बर्जातिया म्हटल्यावरती त्यांचं ग्रँजर, त्यांचं हे असंच लक्षात घेऊन ह्याला डिझाईन करण्यात आलं. सलमान खान हा मुख्य नायक असल्यामुळे आणि हा राजपुत्र असल्यामुळे त्यांच्या ह्याच्यातली जी घटना असताना आम्ही असंख्य पॅलेस म्हणजे बडोदा पॅलेस म्हणा, उदयपूरला अनेक पॅलेस, नंतर जोधपूरला असं पाहिल्यानंतर राजघराण्याची राजशिष्टाचार काय असतो आणि त्याच्याप्रमाणे त्याचं ग्रँजर कसं असतं. सूरजजी आणि सलमान 13 वर्षांनी एकत्र येणार होते आणि त्यामुळे आम्हाला असं ब्रीफिंग होतं की त्याला लार्जर दॅन लाईफ आणि छान असावं. म्हणून मग मी याच्यात असंख्य वेगवेगळ्या राजवाड्यांच्या प्रतिकृती एकत्र करून संमिश्र करून तो सांगण्याचा प्रयत्न केला. सुंदर वास्तू आहे, त्याच्याबरोबर एवढी मोठी भव्य लॉन आहे, त्याच्यामध्ये ते फव्वारे आणि ह्या पद्धतीने आहे. म्हणजे राजवाडा प्रत्यक्ष कशा पद्धतीने असतो त्या पद्धतीने उभा करण्यात आला. आणि मग ह्याच्यामध्ये सोड फाईट, कारण जसं राजवाडा उभा करतो आणि राजांचे जे खेळ असतात किंवा राजांच्या ज्या पद्धती असतात तशा पद्धतीने आपल्याला सोड फाईट, फाउंटन्स आणि हे ते करणं आलं की त्याचा रिचनेस वाढवच्या दृष्टीने. तुम्ही जो राजमहल आहे तो फारच सुंदर बनवलेला आहे. याच्यामध्ये त्याच्यात स्पेशल पद्धतीचं एक शँडिलियर तिथे निर्माण करण्यात आलेलं आहे आणि त्याची जी कलाकुसर आहे ती त्या राजवाड्याला आणि त्या भव्यतेला शोभणारी अशी आहे. हा जो प्रवास आहे त्याच्यामुळे पुढे पुढे न्यायचं प्रयत्न आहे आणि ह्या प्रवासात अनेक लोकांना पुढे घेऊन जायची इच्छा आहे की जेणेकरून हे कलावैभव जे पारंपरिक पद्धतीने पण चालत आलं ते असंच चाललं पाहिजे. राजवाड्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जसं काळजी घेतली की ते रिच वाटावं, सलमानच्या प्रतिष्ठेला तसंच सूरज बर्जातिया आणि बर्जातिया फॅमिलीचं जे आत्तापर्यंत पिक्चरचं ग्रँजर असतं आणि त्यांचे चित्रपट नेहमी बघायला जातात की सुंदर पोशाख, सुंदर डान्स आणि सुंदर हे तसं हे सुंदर शँडिलियर आपण इथेच बनवलं म्हणाला. आपण इथे कस्टम मेड केलं त्याचं. कारण ह्या राजवाड्याला ते शोभेचं असं जेव्हा करताना एवढे दिवे, एवढे त्याचे हिरे असं जेव्हा करायची वेळ आली तर ते ह्या कुठल्याही दरवाज्यात येणं शक्य नव्हतं किंवा कुठेही फॅक्टरीत बनणं शक्य नव्हतं. म्हणून मग ह्या साईजला पोषक असं आपण इथे करायचा प्रयत्न केला आणि मग इथे येऊन जवळजवळ 1.5 महिना ह्याचं काम चाललेलं. मला याच्यात एक प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो की तुम्ही फक्त कला दिग्दर्शक म्हणून या इंडस्ट्रीमध्ये आलात आणि तिथून सुरू झालेला प्रवास आता तुम्ही निर्माता दिग्दर्शकापर्यंत पोहोचलात. म्हणजे अजंठासारखी जी कलाकृती आहे ही फक्त कलाकारच करू शकतो. कसं झालं की मी एक सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून चालू केलं, मग कला दिग्दर्शक बनलो. मग कला दिग्दर्शक बनल्यानंतर जेव्हा मला असं वाटलं की आपण निर्मिती क्षेत्राकडे येऊ शकतो, मग निर्मिती क्षेत्र करत असताना जो एक महत्त्वाचा पैलू असतो की दिग्दर्शनाचा, की ज्याच्यामुळे त्याची सगळे व्हिजन त्या निर्मिती क्षेत्रामधनं आपल्याला लोकांसमोर मांडता येते. तर जेव्हा ती मांडताना हे सगळ्या घटकांचं हे आहे, तर मी ते दिग्दर्शनाकडे ह्याच्यासाठीच गेलो की मला जे एक स्क्रिप्टमधलं व्हिजन आहे, जे मी आत्तापर्यंत अनेक दिग्दर्शकांचं पडद्यावरती आणलं, ज्याच्यामध्ये गोविंद निहलानी असेल, श्याम बेनेगल असतील, गुलजार साहेब असतील किंवा
संजय बन्साली आहे, आशुतोष गोवारीकर आहे, राजू इराणी आहे. तुम्ही जुन्या जमान्यातल्या लोकांबरोबर पण खूप काम केलं ना, प्रचंड. मनमोहन देसाई वगैरे. आणि फार मजा, म्हणजे मनमोहन देसाईंबरोबरचे असे किस्से आहेत की ज्या पद्धतीने ते सेट डिस्क्राईब करायचे किंवा त्यांना ज्या पद्धतीचे लागायचे, तर मला त्यांनी एक फार छान पद्धती, मी जेव्हा त्यांचा पहिला सेट केला आणि तो त्यांना एवढा आवडला की यार नितीन तू पहिले क्यों नहीं पैदा हुआ, असं ते म्हणाले. म्हणजे माझ्या काळात मला तू जर का मिळाला असता तर मी आणखीन हे कारण मला त्या दिग्दर्शकाबद्दल एवढं प्रेम वाटतं ना की एका आईला सलाईन देताना 3 मुलं वेगवेगळ्या सलायनातनं हे देऊ शकत, हे भविष्यात पॉसिबलच नाही ना, शक्यच नाही, हे कधी होऊ शकत नाही. पण ह्या दिग्दर्शकांनी आजही मी जेव्हा पाहिलेलं तेव्हा मला असं कधीच वाटलं नाही की त्यांनी काही चुकीचं दाखवायचा प्रयत्न केलाय. ही इज टेकन फुल लिबर्टी ऑफ द फिल्म मेकिंग. म्हणून मग आणि भारतीय मानसिकतेचा भरपूर अभ्यास असलेला तो भारतीय, माणूस आहे ना याचा. तर त्या ह्याच्यात त्याला एवढ्या सगळ्या गोष्टी कशा काय उमजल्या. आणि म्हणून ना मी कला दिग्दर्शनामधनं पुढची ही जी पावलं आहेत, म्हणजे मी दिग्दर्शन करण्याच्या आधी एक पिक्चर ॲज अ ॲक्टर पण काम केलं. तर त्याच्यात कसाबला जेव्हा अटॅक झाला आणि कसाबवरती एवढा पैसा वेस्ट होतोय आणि त्याच्यासाठी कोणच काय करत नाही, तर मी एका पोलिसाची भूमिका केली जो कसाबला त्यावेळी मरतो की हा इतर लोकांना ह्यानी मारलेला आहे आणि हा देशाचा आणि नागरिकांचा पैसा फुकट घालवतोय, तर आपण ह्याला हे करावं. ही गोष्ट मला भावली आणि त्या भावण्यानंतर मला जेव्हा असं वाटलं की नाही, मला एक दिग्दर्शन करण्याच्या आधी एक ॲक्टरची भूमिका काय आहे हे पण करणं आवश्यक आहे. म्हणून मी माझे 25 दिवस डेडिकेटली त्या भूमिकेसाठी देऊन इथे, म्हणजे ती पोलिसाची भूमिका असल्यामुळे मी पोलिसांच्या अनेक प्रशिक्षण शिबिरांना भेट दिल्या, त्यांच्यासारखे एक्सरसाइज केले, त्यांच्यासारखे हे लुक प्रयत्न केले की कशा पद्धतीचं हे असतं. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला बेसिकली फार आवश्यक असतं की तुम्ही त्याच्यात पूर्ण उतरणं, स्वतःला झोकून देणं. आज जर का मला समाजकारणावर फिल्म करायची तर समाजकारण काय आहे, आज मला जर का कुठे पॉलिटिशियन लेवलचे तर ते पॉलिटिक्स काय आहे, पत्रकारिता आहे तर त्याची काय आहे. आणि अशा सगळ्या गोष्टी घडत असताना वेगवेगळे अंग पैलू मिळत असताना असं होत गेलं की आपण करू तेवढं कमी आणि त्याच्यामुळे हे सगळे वेगवेगळे विषय एक्साइट करतायत आणि हा जो प्रवास आहे त्याच्यामुळे पुढे न्यायचं प्रयत्न आहे. आणि ह्या प्रवासात अनेक लोकांना पुढे घेऊन जायची इच्छा आहे की जेणेकरून हे कलावैभव जे पारंपरिक पद्धतीने पण चालत आलंय ते असंच चाललं पाहिजे. नितीनजी, तुमचा हा जो सगळा प्रवास आहे कलेच्या साथीने बीडीडी चाळीतून अत्यंत साध्या घरातून सुरू झालेला प्रवास आता अतिभव्यतेपर्यंत पोचलेला आहे, तो याहून अधिक भव्यतेपर्यंत जावा आणि त्यातून समाजातील दिव्यत्वाची जी शक्ती आहे ती दिव्यत्वाची शक्ती पुन्हा समाजाकडे पोचावी एवढीच शुभेच्छा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. तुम्ही देशयात्रामध्ये आलात आणि तुमचं सगळं हे जे विचारधन आहे हे नव्या पिढीसाठी, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. खूप धन्यवाद.